21 एप्रिल 2025 पहलगाम अटॅकच्या एक दिवस आधी आम्ही बैसरंगवालीला होतो. हो, कितीच सुंदर जागा जी दुसऱ्या दिवशी भगव्या रक्ताने भरली होती. आणि हा अटॅक झाल्यावर लगेच तिथून निघायचं ठरवलंय. आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही मुंबईला नक्की कसे आलात आणि जेव्हा हा अटॅक झाला तेव्हा तुम्ही सुद्धा पहलगाम मध्ये होता ना. तर मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओ मधून प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे. तर नमस्कार, मी दीनत निगल. बरं, ह्या जागेला मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात आणि ते का म्हणतात हे बघायला तेवढे पैसेही द्यावे लागतात, कारण की इथे जाण्यासाठी घोड्यावरून जावं लागतं, ज्याचा खर्च आमचा 5,000 झाला होता. जाताना एवढी चिक्कल आणि स्थिर रस्ता नसल्यामुळे पडतोय की काय असं वाटत होतं. आणि मित्रांनो, हे व्हिडिओज बघताना हा विचार आला की जेव्हा इथे फायरिंग झाली असेल तेव्हा किती लोक पळत सुटले असतील. गोळ्यांचा आवाज ऐकून घोडे सुद्धा ओरडत सुटले असतील आणि त्यात चिखलात किती जण पडले देखील असतील. ह्या जखमी लोकांचा काउंट कोणालाच मिळाला नसेल ना. असो, 22 एप्रिलला आम्ही सकाळी अजून काही पहलगाममध्ये साईट सीइंग आहेत का हे करायला निघालो आणि दुपारी 2च्या दरम्यान बैसरंग व्हॅलीच्या पायथ्याशी एका कॅफेमध्ये गेलो. पण ड्रायव्हरच्या मनात काय आले देव जाणे. तो म्हणाला कॅफेमध्ये गेलो तर पुढे गुलमर्गला निघायला अजून उशीर होईल. तिथे आमची ड्रायव्हर सोबत बाचाबाची सुद्धा झाली. पण जसे पहलगाम मधून बाहेर पडलो आणि आम्हाला ही न्यूज कळाली, ज्या ड्रायव्हर सोबत आम्ही भांडत होतो त्या ड्रायव्हरच्या रूपात जणू आमचे श्रीकृष्णच आम्हाला पहलगाम मधून घेऊन गेले. पुढे गुलमर्ग मध्ये सुद्धा भयानक गोष्ट घडली. ते काय घडली आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत बाय, राधे राधे.